नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. पाहूया कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी. ऊसाची एक रकमी देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी देऊनही त्याची अंमलबजावणी का केली नाही? मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या बैठकीतील निर्णयाची समीक्षा अधिकारी कसे काय करू शकतात, असा प्रश्न करत राज्य सरकारवर मुंबई उच्च न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढलेत. शक्तीपीठ महामार्गावरून जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांमध्ये दोन वेगवेगळ्या भूमिका असल्याने संभ्रम निर्माण झालाय. आरोग्य शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केलाय, तर शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून उद्योजकांची सोमवारी बैठक घेत समर्थन दर्शवले. जिल्ह्यासाठी वेगळी भूमिका घेऊन तेथील भौगोलिक परिस्थिती अनुसरून काही पीक विमा निकषांमध्ये बदल करणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यासाठी पीक विमा प्रीमियम 13,600 रुपये आणि सिंधुदुर्गला 8,000 रुपये यामध्ये बदल होऊन सिंधुदुर्गाप्रमाणेच प्रीमियम मिळणे गरजेचे आहे, अशी मागणी रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे केली आहे. वाई येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्डवर नवीन हळदीची 1,000 पोत्यांची आवक झाली आहे. या हळदीच्या लिलावाचा प्रारंभ किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोददादा शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी हळदीचा दर क्विंटलला 13,000 ते 16,100 रुपये असा निघालाय. राज्यातील सोयाबीन खरेदी केंद्र सरकारने बंद केल्यानंतर अफवांचा गोंधळ उडालाय, तर दुसरीकडे राज्यात त्यावरून राजकारणही पेटले. महाविकास आघाडीच्या खासदारांनी थेट संसद भवनात आंदोलन केले, तर राज्यात विरोधी पक्षांनीही जोरदार टीका केली आहे. यंदाच्या हंगामातील 11,21,038 टन सोयाबीन खरेदी करण्यात आली आहे. जिल्ह्यात मागील काही वर्षात चिया सीड लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय. यावर्षी 3,500 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रांवर रब्बी चियाची लागवड झाली असून या पिकाची खरेदी स्थानिक पातळीवर करण्याच्या उद्देशाने वाशिम कृती उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेतलाय. मंगळवारी चिया सीड खरेदीच्या प्रारंभी उच्चांकी 23,000 रुपयांचा दर देण्यात आलाय. रब्बी हंगामातील प्रमुख पीक असलेल्या रब्बी ज्वारीचे यंदा 15,40,000 हेक्टरवर उत्पादन घेतलंय. आता रब्बी ज्वारीच्या काढण्याला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी 16 लाख हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचे उत्पादन घेतले होते. यंदा कृषी विभागाने अद्याप अंतिम अहवाल प्रसिद्ध केला नसला तरी आता ज्वारीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता नाही. पहाटे थंडी आणि धुके तर दुपारी उन्हाचा कडका असे वातावरण जिल्ह्यात असून कमाल आणि किमान तापमानात मोठा फरक होतोय. या वातावरणाचा आंबा काजू पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात गेल्या 4-5 दिवसांपासून वातावरणात सारखे बदल दिसून येत आहेत. या बातमीचा वेळ झाली आहे. कृषी अपडेटमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.